झी 24 तास एक पाऊल पुढे। भारतीय आणि ऑस्ट्रेलियामध्ये अखेरची लढत दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर रंगणार आहे। या अखेरच्या लढतीत विजय साकारून कांगारूंना व्हाईट वॉश देण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानावर उतरेल, तर अनेक अडचणींमधून जात असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अखेरची लढत जिंकून प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान असेल। टीम इंडिया कांगारूंना देणार व्हाईट वॉश। टीम इंडिया रचणार इतिहास। इंडिया मागे 4-0। दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाला 4-0 क्लीन स्वीप देण्यासाठी धोनियन ब्रिगेड आतुर असेल, तर दुसरीकडे अखेरच्या लढतीत तरी विजय साकारून उरली-सुरली प्रतिष्ठा राखण्यासाठी क्लार्क अँड कंपनी प्रयत्नशील असतील। गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियानं आपल्याला त्यांच्याच भूमीत 4-0 व्हाईट वॉश दिलेला होता। त्याचा बदला घेण्याची टीम इंडियालाही नामी संधी आहे। विशेष म्हणजे यावेळी दिल्ली टेस्ट असतानाही एकही दिल्लीकर ओपनिंग बॅट्समन म्हणून ओपनिंगला उतरणार नाही। मोहाली टेस्टमध्ये ड्रीम डेब्यू करणारा शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला आता घरच्याच टेस्टला मुकावं लागणार आहे। सेहवाग गंभीर अगोदरच टीम बाहेर आहेत, त्यामुळे सुरेश रैनाचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय। यामुळे आता मुरली विजय समवेत चेतेश्वर पुजाराला की अजिंक्य रहाणेला ओपनिंगला संधी देण्यात येते हे पाहावं लागेल, तर मिडल ऑर्डरला विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यावर भिस्त असेल। आता टीममध्ये समावेश करण्यात आलेल्या रैनाला संधी दिली जाते का हे देखील पाहावं लागेल। बॉलिंगमध्ये ईशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावरती वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल, तर फिरकीचा भार आर अश्विन आणि रवींद्र जाडेजावर असेल। याशिवाय पुन्हा भज्जीऐवजी ओझालाच संधी देण्यात येते का याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल। तर दुसरीकडे खराब कामगिरी, काही प्लेयर्सवरील कठोर कारवाई आणि दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियाई टीम आधीच संकटात सापडली आहे। त्यांचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क दुखापतींमुळे दिल्ली टेस्टला मुकणार आहे, तर कॅप्टन मायकल क्लार्कला देखील दुखापतीनं वेढलाय। त्यामुळेच एका टेस्टची बंदी लादण्यात आलेल्या शेन वॉटसनवर कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे। अशा बिकट परिस्थितीत कांगारू टीमसमोर विजयाचं आव्हान असणार आहे, तर टीम इंडिया दिल्लीचा तख्त ताब्यात घेऊन बदला घेण्याची मोहीम फत्ते करण्यास सज्ज असेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।